तर गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. कशात सर्वे? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, एकच बुकिंग सारखी सारखी वाजते. काय बोलायचं त्याला सांगा. आज सकाळी सकाळी आपण चालू किती केल्या वाजता बघा. 7 वाजता नाही, 7:30 वाजले. 7:35 तुम्हाला दिसत असेल इथं. तर बघा, 7:35. तर आपण चालू केलंय. आणि गाईज आजपासून थोडंसं काय गोष्टी ठरवल्यात त्या हिशोबाने करायच्यात. म्हणून थोडंसं कारण खूपच डेंजर सिच्युएशन झाली होती कामाची. त्यामुळे थोडंसं आपल्या टायमिंगमध्ये आणि ह्याच्यामध्ये चेंजेस केल्याशिवाय काय होणार नाही, त्यासाठी केलंय. बाकी प्रायव्हेट ट्रिप्स असतात ते तर असतातच आपल्या, पण जेव्हा पण ऑनलाईन काम करायचं असेल तर थोडंसं आपण नियमात केलं तरच काम होणार आहे मार्केटमध्ये, नाही तर होणार नाही आहे. काम नाही असं नाही, पण टायमाची आणि वेळेची किंमत ज्याला आहे त्याचंच काम होणार, त्याचं अदरवाईज नाही होणार. त्यासाठी आपण व्यवस्थित 2 पीक आवर आणि 1 नॉर्मल टाईम असं कव्हर करून काम करायचं ठरवलंय. मस्तपैकी काल 2 दिवसांनी घरी आलो मी. काल माझं म्हणजे जर दुसरं कोण असतं जर झोपून राहिलं असतं, 9-10 वाजता उठलं असतं, पण आज सकाळी 5 वाजता उठून आपण सगळी तयारी करून निघालो मस्तपैकी. एक ड्रेस पण आपण म्हणजे एक ड्रेस आपण अल्टरनेट गाडीत ठेवतोच, म्हटलं तो पण यूज झाला होता, म्हटलं तो पण रिफिल केला. म्हटलं चला, एक चांगली ट्रिप आली होती. पण अरे ओके, काहीतरी चुकीचं लावलं मी लोकेशन. एकच बुकिंग सारखी सारखी येते आणि ती बुकिंग आपल्याला घ्यायची नाही, अशी बकवास रेटची बुकिंग येते. त्याच्यामुळे कारण भयंकर असं ट्रॅफिक लागणार आहे जाताना त्या बुकिंगला, म्हणून काय बुकिंग घेत नाही मी. चांगली रेटची एखादी बुकिंग घेऊ आणि घेऊन निघू. बघू आज ओला देत आहे का उबर देत आहे. जो आज ट्रिप देईल त्याला आज कंटिन्यू करायचं असा विचार केलाय मी. तर बघूया कसं काय काय किती सक्सेसफुल होतं सगळ्या गोष्टी, हे आपण बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे बाकी काही नाही. तर चला बघूया किती वाजता. आपण आता 7:30ला चालू तर केलंय. आजचा दिवस कसा आहे, आजचा एक्सपिरियन्स सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. मार्केटमध्ये काम नाही आहे असं नाही आहे, काम आहे, पण थोड्याशा प्रमाणात कमी झालंय असं पण नाही म्हणू शकत. लोकांचं युजेस पण कमी झालंय त्या हिशोबाने, आणि बरेचसे ॲप आलेत त्यामुळे कस्टमर बायफर्केट झालेत. त्यामुळे इथे थोडं तिथे थोडं तिथे थोडं, कस्टमरला जिथे बेनिफिशियल वाटतं कस्टमर तिथे जातोय. आणि काय काय जण ओला यूज करतात, उबर यूज करतात. त्याच्या मागे पण खूप मोठं लॉजिक आहे. ते काही एक व्हिडिओ बनवीन मी, त्यामध्ये तुम्हाला सांगेन. तर चला बघूया कुठली बुकिंग लागते इकडनं पहिली, आणि घेऊन निघूया. मग बाकीचं तिथे पोहोचूनच बोलू. चला. तर भाई साब, फायनली 3 ट्रिप कंप्लीट करून परत आलोय आपण नेरुळला. आणि आपण एवढा आज सकाळी 7:30 वाजता निघून मस्त काम झालं. या टाइमापर्यंत आपलं 1 ट्रिप होते. आज पूर्ण अर्ध 50% टार्गेट कंप्लीट झालंय. आता 50% करायचं. मुंबई रिटर्न मारला की 50% झालं. पण मुंबई रिटर्न लागलं पाहिजे. इथनं बुकिंगच लागत नाहीये. थोडंसं लोकेशन चेंज करूया. नेरुळला आलोय मी आता. इथे DY पाटीलच्या थोडं पुढे, इथे मागे अण्णा वडावाला आहे. मस्तपैकी एक वडा सांबर वगैरे खाल्लं, मजा आली. कोक घेतलाय प्यायला, मस्त पिऊया. आणि आता बघूया नेक्स्ट भाडं कुठलं लागतंय. आणि आपल्याला जायचंय मुंबईकडेच. एक उचललं होतं विलेपार्ले वेस्ट होतं, पण ईस्ट असतं तर गेलो असतो. वेस्ट होतं 1.5 तास दाखवत होता. म्हटलं नको, ईस्ट असतं तर लगेच गेलो असतो. वेस्टला डोकं खराब होऊन जातं, इतकं ट्रॅफिक असेल तिकडे आता. पण म्हणून मी घेतलं नाही, म्हटलं जाऊ दे. चला तर जाऊया आता. बघूया इथनं नेक्स्ट भाडं कुठलं लागतंय. आणि बराच वेळ झाला, अर्धा तासाच्या वरती झाला, कारण मी सोडलं होतं तुर्भेतनं नेरुळ खाली आलो. पण वाशीमध्ये गेलो असतं तरी बसावंच लागलं असतं, म्हणून या साईडला आलो. म्हटलं या साईडला जाऊया, तिकडे नको. आणि ना मित्रांनो, आज माझ्याकडनं एक चूक झाली. गाडीत कपडा मारला ना, सगळे व्हाईट झालंय. कारण खराब कपडा मारला गेला माझ्याकडनं, मातीचा. सगळं आतमध्ये दरवाजे जिथे जिथे मारले ना, सगळं व्हाईट पडलंय. तर हा, तर आता साफ करूया थोड्या वेळाने. थोडं CNG ला लावू गाडी, तर इथनं मुंबईला जाऊन CNG भरूया आणि मग बघूया पुढचं कसं काय नियोजन आहे. चला मित्रांनो, फायनली अर्धा पाऊण तास थांबून आपण आलो होतो इथे. किती वाजता आलो होतो? 1-1:15 वाजता. 1 तास थांबलो असेल आपण. इकडे तिकडे कुठं गाडी लावली काय माहिती. इथल्या इथेच एवढ्याच भागात.
आणि फायनली उचलली एक अणुशक्ती नगरची ट्रिप. म्हटलं चला हळूहळू पुढे होऊया, कारण ही ट्रिप लागली आपल्याला ओलामध्ये. ओलाच चालवतोय मी सध्या, बाकी काही नाही. तर पिकअप कस्टमरला पिक करायला चाललोय. रेट चांगला आहे ओलाला, त्याच्यामुळे मी चालवतोय. म्हणजे चांगला नाही म्हणता येणार, ओला उबर दोन्ही पण सेमच आहे, पण ठीकठाक देते म्हणून मी चालवतोय. ते थोडंसं परवडेबल आहे प्रत्येकाला. त्याच्या मागची एक लॉजिक आहे. कुठलाही ॲप चालवा, ते चालवण्यामागचं एक लॉजिक आहे. ते जर चालवाल ना तर तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही चांगली अर्निंग करू शकता. तर बोलूया आपण त्याच्या विषयावरती. पण आधी जाऊया कस्टमरला पिक करूया. 1 मिनिटावरच लोकेशन आहे आणि जाऊया. आणि मगाशी मी नाश्ता इथेच केला होता मागे, आणि आता जाऊया. जो नाश्ता करत होता त्याने पण गाड्या, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी गाड्या घेतल्यात ना, काय सांगायचं. म्हणजे ज्याला म्हणजे म्हणतात ना एक नाही. तर गाईज फायनली आलोय आपण कुलाबा, खूप दिवसानंतर आणि खूप महिन्यानंतर ऍक्च्युली. वर्ल्ड ट्रेड सेंटरला उभं आहे आपण इथे. बाकी बाहेरचं जास्त दाखवू शकत नाही, कारण इथे काय म्हणतात त्याला, एक ट्रिप उचलली होती मी ठाण्याची. थोडंसं सिक्युरिटी इश्यूज आहेत, त्यामुळे आपल्यामुळे कोणाला प्रॉब्लेम नको, त्यासाठी काय दाखवत नाही. तर गाईज खूप दिवसांनी आलो. एक ठाण्याची बुकिंग उचलली होती, पैसे थोडं कमी दाखवत होते. म्हटलं चला वाजली अजून, पैसे कमी दाखवत होते म्हणून काय उचलली नाही. आता असं पण ट्रॅफिक लागणार, तसं पण ट्रॅफिक लागणार. म्हटलं चांगल्या अमाऊंटची पैसे बुकिंग घेऊन जाऊया म्हणून थांबलोय कप परेडला येऊन. आता इकडनं बघूया. चांगली अमाऊंट एक पनवेल लागली होती, पण ती पण नाही आता झाली. सगळ्यात महत्त्वाचा विषय ज्याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवतोय तो सांगतो आता, की गाईज खूप युट्यूबर्स, खूप लोक युट्यूबर नाही म्हणत आहे, युट्यूबर म्हणू पण नाही शकत, कारण त्यांचं एवढी काही कीर्ती नाही म्हणू शकत आपण. खूप लोक चुकीचे इन्फ्लुएन्स होत आहेत, जे अर्निंग टाकतायत ओला उबरची, दाखवतायत. अरे मित्रांनो, नका दाखवू. तुम्ही काय लोक कसं काम होतंय आणि कसं काम होतंय म्हटलं, दिवसभर कुठे कुठे जात आहेत आणि किती अमाऊंट होत आहेत हे सांगतायत. बघा 3-4 प्रकारची लोक आहेत यूट्यूबवरती. सगळ्यात पहिलं तर गोष्ट सांगतो, जे अर्निंग दाखवत आहेत. त्याच्यात मग निष्पन्न एकच होतंय, बाकी काही निष्पन्न होत नाही, आणि ते तुम्हाला सांगतो. धंदा पडायचं कारण काय हे पण सांगतो. आणि धंदा म्हणजे पडायचं कारण जे आहे ते ह्या यूट्यूबवर टाकून, म्हणजे जे यूट्यूबर नाही म्हणू शकत, त्यांना यूट्यूबवर व्हिडिओ जे टाकतायत त्यांना त्यांच्यावरती आपण नाही हे करू शकत. बघा धंदा पडलाय ह्याच्यासाठी कारण आहे की मार्केटमध्ये गाड्या वाढल्यात. तसंच दुसरं कारण आहे, हा ओला उबर हे फक्त आणि फक्त डिमांड अँड सप्लायवर काम करतं. जितकी जास्त डिमांड तितका त्याच्याहून जास्त जर सप्लाय झाला तर त्यांची व्हॅल्यू कमी होते. डिमांडची जी रेट व्हॅल्यू आहे ती कमी होते. तर तोच प्रॉब्लेम आपल्या इथे झाला आहे आता सध्या. तर डिमांडपेक्षा सप्लाय वाढलाय. मित्रांनो प्रॉब्लेम काय झालाय, आजपासून जर तुम्ही 2-3 वर्ष मागे गेलात, बरेचसे असे युट्यूबर्स होते जे गावावरनं काम, हे तर आता काय आलेत युट्यूबला दाखवतात, 1-2 वर्ष झाले टाकतायत व्हिडिओ त्याच्यामुळे. पण त्याच्यापेक्षाही जुने काही खिलाडी आहेत जे 2016-17 पासून काम करतायत, आणि ते काही लोक अर्निंग नाही दाखवत आहेत. पण जे अर्निंग दाखवतायत ना, मी त्यांना सांगतोय खास, ह्यांचा पाहून बरेच परप्रांतीय, बरेच आपले भाऊ जे बाहेरच्या राज्यात राहत होते, त्यांनी तिकडचं कामधंदे सोडून ते इथे आलेत. इथे आल्याच्या नंतर त्या लोकांनी, आणि हे मी दोन्ही भाषिक लोकांना सांगतोय, म्हणजे हिंदी आणि मराठी असं काही नाही, सगळे ड्रायव्हर मित्र आपले भाऊबंधू आहेत, त्यांच्यासाठी काही वेगळा भेदभाव नाही आहे माझ्या मनात. तर मला हे सांगायचं आहे, तर प्लीज चुकीचा अर्थ काढू नका कुठलाही, आणि काही चुकीचं हे करून घेऊ नका. मी पण तुमच्यासारखाच एक ड्रायव्हर आहे. मला एक कळकळ आहे, असं वाटतंय की चुकीचं होतंय कुठेतरी ड्रायव्हर लोकांबरोबर, त्यामुळे मला हे बोलावं लागतंय, कारण मीही त्याच्यामध्ये सफर करतोय. आणि अजून बरेचसे लोक, माझे मित्र, बरेचसे ड्रायव्हर मित्र हे पण त्याच्यातनं सफर करतात. प्रॉब्लेम असा झालाय ना मित्रांनो, हे जे यूट्यूबवर व्हिडिओ टाकतायत, सगळ्यात पहिलं तर प्लीज मित्रांनो यार, अर्निंग दाखवणं बंद करा. काय झालंय, तुमच्या अर्निंग बघायच्या अर्निंग दाखवतात, त्याच्यामुळे तुम्ही 4,000 5,000 अशी अर्निंग झालेली दाखवतात. पण
त्या अर्निंगला बघून जे माणसं गावामध्ये किंवा बाहेरच्या ह्याच्यामध्ये समजा रोजचे 500 रुपये किंवा रोजचे 300 रुपये कमवत असतील, मंथली 10,000 मी म्हणतो 10,000 15,000 कमवत असतील किंवा काहीच कमवत नसतील, त्या लोकांना इकडे येऊन काम करायला चान्स भेटतोय. ठीक आहे, बरं ते लोक इथे येत आहेत, त्याच्यामुळे बरेच मी सगळ्यांना ब्लेम करत नाहीये. परत एकदा सांगतो, जे काही लोक बाहेर नाही इथे काम करून येऊन जर प्रॉब्लेम क्रिएट्स म्हणजे तिकडे राहायचं जसं राहणीमान आहे तसं राहणीमान इथे बघतायत करायला, त्याच्यामुळे इथलंही वातावरण खराब होतंय. आणि हे मी असं हवेत बोलत नाहीये, मी खूप बघतोय मार्केटमध्ये काय नाही, कस्टमरचा फीडबॅक बघतोय बऱ्याचशा लोकांचं. मित्रांनो, मी आता त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवणार आहे की ह्याच्यावरती काय हे. सगळ्यात पहिलं तर प्रॉब्लेम काय होतोय तो सांगतो. बघा, नुसतं प्रॉब्लेमच्या भोवती फिरत बसून काय होणार नाही, तर त्याच्यासाठी आधी प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं हा महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मी आता दिवसभर मला पण व्हिडिओ बोलायचं होतं, पण काम पहिलं कव्हर केलं मी. आता माझं म्हणजे ऑलमोस्ट 70% काम कव्हर केलंय. आता इकडनं घरी जास्तोपर्यंत जे काय काम होईल त्याच्यामध्ये माझा 100% टार्गेट पूर्ण होईल. मी खूप अभ्यास केला, म्हणजे बघितलं त्याच्यावरती टाइम वगैरे, इंटरसिटी वगैरे. मी आता उबर चालू केलं तर मला आत्ता इंटरसिटी पडेल इथून, पण मी चालू करत नाही आहे, कारण मी माझे काय ते प्रिन्सिपल्स बनवलेत काम करताना, ते प्रिन्सिपल्स फॉलो करतोय. मित्रांनो, मी हे परत एकदा सांगतोय, हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक लोकांना जर कळत नसेल, हिंदी भाषिक लोकांना सगळ्यांना मराठी कळतं, पण मित्रांनो मला हिंदी भाषामध्ये मी इतकं फ्लुएंटली नाही बोलू शकत किंवा मला एक्सप्रेस होता नाही येणार, कारण मी हे काय स्क्रिप्ट बनवून किंवा ठरवून नाही बोलत आहे, हे माझ्या मनात नाही येत आहे, ते मी बोलतोय. त्यामुळे प्लीज समजून घ्या माझ्या भावना. दुसरी गोष्ट की परत येतो माझ्या पॉईंटवर, की जे व्हिडिओ लोक बनवत आहेत, जे यूट्यूबवर व्हिडिओ बनवून अर्निंग करतायत, ते दाखवत आहेत. मित्रांनो, तुम्ही दाखवताय बरोबर आहे, तुम्ही 13-14 तास काम करलंय, मी एवढं करतोय. मित्रांनो, मार्केटमध्ये अशी परिस्थिती आहे ना की एक तर कामाची परिस्थिती खूप भयंकर चालली, त्याच्यामध्ये तुम्ही AC मध्ये बसून 14 तास काम करतायत. बाहेर कोणीही माणूस, आजच्या डेटला कुठलाही माणूस जो महिन्याला 50 ते 60 हजार रुपये किंवा 25 ते 30 हजार रुपये कमवतोय, तो कमीत कमी 10 ते 12 तास हा कामासाठी देतो, ट्रॅव्हलिंग प्लस काम पकडून, हे मी म्हणतो तुम्हाला. आणि सेम ॲज इट इज इथे पण तसंच आहे. पण इथे असं झालंय ना, असं हे तुम्ही जेव्हा लोकांना सांगितलं तुमच्या व्हिडिओ थ्रू, त्यामुळे बरेचसे लोक इकडे कन्वर्ट झालेत. बरं, मी त्याला हे नाही आहे की खिलाफ नाही आहे की मित्रांनो कोणीही आपली प्रगती झाली पाहिजे. लोकांचं जर 10,000 इन्कम आहे तिथे 1,00,000 इन्कम झालं पाहिजे, मी तर म्हणतो. पण त्याच्यासाठी एक क्रायटेरिया असतो. इतके चुकीचे लोक ह्या लाईनमध्ये आलेत ना, ज्यांच्याकडे स्वतःचे लायसन्स नाहीत. बरं, ओला उबरला TR लायसन्स नाही चालत, प्रायव्हेट लायसन्सवर बोलतात. कितीतरी फेक आयडिया आजही चालू आहेत, ज्यांच्यावरती कंप्लेंट आहेत, हे या सगळ्या गोष्टी रजिस्टर्ड आहेत. अशा फेक आयडिया आजही मार्केटमध्ये चालू आहेत. मित्रांनो, हे सगळं असल्यामुळे तुमच्या लोकांना, माझ्यासारख्या लोकांना आपल्याला ह्या बुकिंग्स भेटतच नाही आहेत, कारण ह्या ज्या फेक आयडिया आहेत ह्या लोकांना ह्या बुकिंग्स जात आहेत. कारण बघा, बुकिंग अशा आहेत की त्या स्प्रेड होतात. मी नाही उचलली, दुसऱ्याने उचलली, कोणाला ती बुकिंग जाते. पण मित्रांनो, बरेच लोक असे आहेत की ते कुठे ना कुठे खाली त्यांना थांबावंच लागतं किंवा घरी जावंच लागतंय, असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे जर समजा मला हे सांगायचं, जर समजा बुकिंग 100 आहेत तर गाड्या 120 झाल्यात, तर रोज 20 लोक घरी बसतायतच आहेत. तरी पण विचार करा, मार्केटमध्ये तुम्ही पण मुंबईत फिरत असाल, बऱ्याचशा पार्किंगमध्ये कितीतरी गाड्या उभ्या आहेत, तरी ही हाल आहे. जर त्या सगळ्या गाड्या मार्केटमध्ये निघाल्या, काय होईल सांगा मला, काय राहणार? आणि मला परत एकदा मी सांगतोय, लोक तुमच्याकडे बघून इन्फ्लुएन्स होत आहेत. तुम्हाला व्ह्यूजसाठी, तुम्ही यूट्यूबमधनं पैसे कमवण्यासाठी, मी खुल्ला बोलतो, यूट्यूबमध्ये पैसे कमवण्यासाठी, व्ह्यूज कमवण्यासाठी तुम्ही हा टॉपिक निवडला. तुम्हाला कमवायचे होते म्हणून तुम्ही हा टॉपिक निवडला. सोशल मीडिया, यूट्यूब हे असं आहे ना की लोकांना इन्फ्लुएन्स करतोय आपण, इन्फ्लुएन्सर आहोत आपण. जर आपण इन्फ्लुएन्स करताना लोकांना, जर लोक चुकीचे इन्फ्लुएन्स होत असतील तर ही जितके चूक ते करतायत तितकीच चुकी तुम्ही पण करताय, हे मी तुम्हाला सांगतो. कारण का,
आता तुम्ही लोक बरेच युट्यूबर्सला मी फॉलो करतोय, बघतोय त्यांच्या व्हिडिओ बऱ्याच वर्षांपासून, जवळजवळ मी या लाईनमध्ये आल्यापासून बघायला चालू केलं. तर ती लोक आहेत ना, त्यांच्या फॅमिलीजचे पण बघतोय, खूप काय काय चांगले म्हणजे नॉलेजेबल व्हिडिओ देत आहेत ते लोक. पण मित्रांनो, तुम्ही आत्ता देताय ते, म्हणजे आत्ता देऊन ते काय फायदा, जेव्हा तुम्हीच त्या लोकांना इन्फ्लुएन्स करून आणलं, तुम्हीच त्यांची हालत खराब केली. आता तुम्हीच त्यांना सांगताय की असं पण करा. अरे जे बघतायत ना त्यांचे व्हिडिओ, मूर्ख आहात तुम्ही लोक, मूर्ख जे तुम्ही लोक यांचे व्हिडिओ बघतायत. अरे तुम्हाला एवढं कळतंय का की तुम्ही काय करताय काय नाही? जे व्हिडिओ बघतायत त्यांना म्हणतोय मी, त्यालाच माहीत नसतं, जो व्हिडिओ बनवतोय ना त्यालाच माहीत नसतं. मी तुम्हाला बरेच दिवस मला लोक म्हणत होते की तू अर्निंगचा व्हिडिओ का नाही, बरेच मला मेसेज येतात, फोन येतात, तू अर्निंग दाखव. मला चुकीचं इन्फ्लुएन्सच नाही करायचंय कोणाला. मित्रांनो, आज मी माझ्या गाडी धंद्यात जे कमवतो ना, ते मला माहिती आहे. माझा आज पण 40% मी बिझनेस हा माझा प्रायव्हेट बिझनेस आहे, 60% मी ओला उबरवर डिपेंड आहे. पण मित्रांनो, 2.5 वर्षात मी माझा 40% बिझनेस हा प्रायव्हेट जमा केलाय मागच्या 2.5 वर्षामध्ये, फक्त वॅगेनरच्या जीवावर, बाकी कुठलाच नाही. वॅगेनरच्या जीवावर फक्त मी माझा 40% धंदा हा प्रायव्हेटली जमा केलाय, फक्त आणि फक्त माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर. दुसरी गोष्ट मला हे सांगायचं आहे मित्रांनो, तुम्हाला जे बघून इन्फ्लुएन्स होत आहेत लोक, हे खूप चुकीच्या पद्धतीने होत आहेत. आणि म्हणजे जो व्यक्ती काही करत नसेल आणि इतक्या प्रकारचे लोक येतात. लोक बघा, कमवायला कोणाला बंदी नाही आहे, जो तो आपल्या ह्याचा नशिबाचं कमवत असतो. पण मित्रांनो, खूप अशा चुकीच्या ऍक्टिव्हिटीज त्या ड्रायव्हर मित्रांकडनं घडतात. मला कस्टमर, आणि तुम्हाला पण, मलाच काय, तुम्हाला लोकांना पण कस्टमरचे फीडबॅक येत असेल ना. आज आपल्या गाड्या नीट अँड क्लीन असतात, तुम्ही बघू शकता. आपण गाडी प्रायव्हेट धंद्याला वापरतो, गाडी रोजच्या रोज बाहेरनं वॉश केली जाते, आतनं साफ केली जाते, चक्काचक गाडी नवीन असल्यासारखं तुम्हाला आजही दिसेल. माझी गाडी कुठेच, माझ्या गाडीला काहीच तुम्हाला दिसणार नाही की घाण आहे, कुठे काय काहीच दिसणार नाही. खाली जे मॅटिनचं आहे ते दररोज मी साफ करतोय, बाहेरनं साफ होतो. मित्रांनो, इतकी नीट अँड क्लीन आपल्या गाड्या असतात. मला हे सांगायचं, हे जेव्हा मी करतो तेव्हा आपलं राहणीमान नीट अँड क्लीन आहे, तेव्हा या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. एसी लावतो थोडा वेळ, घाम यायला लागला. मित्रांनो, तेव्हा जाऊन बिझनेस कुठे होतो आयदर, आणि चांगले लोक आपल्याला भेटतात. कारण मार्केटमध्ये गाड्याच नाही आहेत तशा की चांगल्या सर्व्हिस देणारे लोक नाही आहेत, चांगले बोलणारे वागणारे. भाई, ओला उबरमध्ये तर भलतंच काम चालू आहे काहीतरी लोकांचं, म्हणजे काय मेंटॅलिटी आहे, आणि खूप चुकीच्या पद्धतीने इन्फ्लुएन्स झालेत लोक. मला हेच सांगायचं आहे, जर कोणी युट्यूबर हे बनवत असेल ना, तर प्लीज थांबवा. तुमचे अर्निंग बघून, आता तुम्ही जे अर्निंग्स टाकतायत ना, त्याच्यामुळे लोकांना म्हणजे काम होत नाहीये. पहिले तुम्ही टाकलं इतना काम हो रहा है, आणि आता टाकताय काम होत नाही, गाड्या घेऊ नका. अरे म्हणजे तुम्हीच म्हणताय या फील्डमध्ये या, आणि तुम्हीच म्हणताय आता या फील्डमध्ये येऊ नका. अरे काय चाललंय राव, काय तुम्हाला तुमचं कळतंय का, काय करताय काय नाही? अरे मी पण 2.5 वर्ष झाले या लाईनमध्ये, माझे पूर्ण फॅमिली बिझनेस आहे. पण मला पूर्ण माहिती आहे की कस्टमर कसा केला जातो. मागच्या 15 वर्ष मी सेल्स इंडस्ट्रीमध्ये काम केलंय, मला पूर्ण माहिती आहे. त्या हिशोबाने मी काम करतोय, आणि माझं या लाईनमध्ये यायचं तात्पर्यच आणि हे वेगळं होतं, त्याच्यामुळे मी या लाईनीत आलो. पण मित्रांनो, जे बाकीचे लोक आलेत ना, ज्या हिशोबाने, ज्या आस्किंगने आलेत, ते मला थोडं चुकीचं वाटतंय. तर माझा एक्सपिरियन्स काय आहे ना, तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कसं, म्हणजे आत्ताच्या पोझिशनला तुम्हाला आणून, तर तुम्ही त्या लोकांचे इन्फ्लुएन्स होऊन ह्या गाड्या तर घेतल्यात, आता इथनं पुढे धंदा कसा करायचा. आता का नाही सांगत ती लोक इथनं पुढे धंदा कसा करायचा? अरे त्यांनाच येत नाहीये, त्यांचेच वांदे झालेत हप्ते भरायचे, तुम्हाला कुठनं सांगणार? अरे 14 15 तास गाड्या चालवतात आता. जे पहिले इंटरसिटी मारायचे, हे करायचो ते करायचो, बरेच मराठी हिंदी भाषिक सगळ्यांना मी सांगतोय, जे बोलत होते इतना टाइम में इतना हुआ उतना हुआ, कुठं गेलं ते सगळं? आता सांगा ना, कुठं गेलं ते? काय करू, घेऊ का? कुठे गेले ते सगळे एक्सपिरियन्स तुमचा? हा, आता काय एक्सपिरियन्स तुमचा कामाला येत नाही? का नाही येते?
काय काय लोक तर बोलून बोलून त्याच्यामध्ये त्या लोकांना, अरे तुम्हाला कळत नाहीये मित्रांनो, तुम्ही जॉईंट होताय ना, त्याच्या मागे त्या लोकांना पैसे भेटतात. ते लोक जे इन्फ्लुएन्स करून माणसं बोलवतात ना, त्याच्या मागे त्या लोकांना पैसे भेटतात की एवढे आयडी जमा जॉईंट केलेत त्याच्याबद्दल. जे जे असे पण धंदे काही काही लोक करतात. मी परत एकदा म्हणतोय, जे मित्र जे भाऊ आपले हे काम करतायत हे चुकीचं नाही करत आहेत, ते बरोबर करतायत, एखाद्याला रोजीरोटी देत आहेत, मी हे म्हणतोय. पण जो काम करायला जातोय तो काय पद्धतीने काम करायचंय, तुम्हाला किती पैसे कमवायचे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? त्यातनं किती पैसा येतो हे तुम्हाला माहिती आहे का? आणि म्हणजे एकदा 2 व्हिडिओ बघितले, तुम्हाला दर महिन्याला दुसऱ्याने सांगितलं बाबा हा इतना पैसा आता, इतना ये आता है आणि तुम चालू कर दो, तर तुम्ही दुसऱ्याचं ऐकून, अरे कितीतरी लोकांनी मित्रांनो, मी सांगतो ना, मध्ये तर असा ट्रेंड चालू होते, माणसं गाड्याच काय वॅगनरच विकून डायरेक्ट आर्टिगाच घेतल्या काय काय. आणि आज आर्टिगावाले आहे बघा लाईनीत, माझ्या पुढे 8 आर्टिगा उभ्यात, 8 आर्टिगा इथे ना पुढे 8 आर्टिगा लाईनीत उभ्यात. मी राऊंड मारून आलो मगाशी, 8 ते 9 माझ्या मागे 3 आर्टिगा उभ्यात. हे हाल आहेत ओला उबरवाल्यांचे, आर्टिगावाल्यांचे. मित्रांनो, ज्यांनी कोणी इन्फ्लुएन्स केलाय होत असाल तर प्लीज, सगळ्यात पहिलं तर सोशल मीडिया, जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे, ट्रॅव्हल लाईन, ही ओला उबर लाईन म्हणजे काय लाईन आहे? ही कॅब लाईन नाही आहे. तुम्ही टॅक्सीमध्ये तुमचं हे करून घेऊ नका. आपण एक प्राईम सर्व्हिस देतोय, ओला उबर एक प्राईम सर्व्हिस आहे. त्याला आता लोकांनी एकदम तुच्छ दर्जाची करून टाकली आहे, मी तुम्हाला सांगतो. कारण त्याच्यामध्ये जी लोक आलेत कामासाठी, त्या लोकांचं राहणीमान, त्या लोकांचं गाडीचं ठेवण्याचं पद्धत, या लोकांनी इतकं तुच्छ केलं ना. काही कस्टमर बसतात, मी माझ्या एथिकेट्स असतात त्याच्यामुळे खूप सहन करतो, मी काही बोलत नाही कस्टमरला. पण कस्टमर मी तुम्हाला सांगतो, आजहून मला एकही कस्टमर तिरसट सापडला नाही, किंवा तिरसटली मला बोलला नाही, किंवा वाकडे तिकडे बोलला नाही. एकही कस्टमर मला नाही सापडला तसं. कारण त्याचं असं आहे, कारण मी कितीही काय बोललं ना, मी शांत बसतो. कारण आपलं माझं या धंद्याकडे बघायचा मोटिव्ह हा वेगळा आहे. हा नाही आहे की आज कमावले किती येत आहेत, आजचे 500चे 700 कसे भेटतील, हे नाही विचार करत मी. खूप पुढचा विचार करून चाललोय आणि खूप मोठा विचार करून चाललोय या लाईनमध्ये. तर मला सगळ्यांना प्लीज हेच सांगायचं आहे मित्रांनो, जर कोणी तुम्ही हे सगळ्यात पहिले तर हे भटके व्हिडिओ बघणं बंद करा, नाही तर तुमच्या बरबादीला कारण तुम्हीच असाल. आणि जर तुम्ही गाड्या घेतल्या आहात, मी त्याच्यावरती म्हणजे मी तुम्हाला असं नाही म्हणते की माझे व्हिडिओ बघा, मला जे वाटतंय की ह्याच्यावरती मी त्यातनं काय मार्ग काढला, काय हे काढलं, या सगळ्या गोष्टीवरती कसं काय काम करतोय ओला उबर, अल्गोरिदम कसं काय काम करतो, याच्यावर कोण व्हिडिओज बनवत नाहीये. तर त्यासाठी सांगतोय मी, नेक्स्ट सगळं तुम्हाला सांगणार की मी जे काही शिकलो या 2-2.5 वर्षामध्ये, ते सगळं तुम्हाला सांगणार. मी का शिकलो, कारण क्वालिफिकेशन महत्वाचं असतं मित्रांनो. तुम्ही कुठल्या संस्कारात नाही येत आहेत, तुम्ही कुठल्या घरात नाही येत आहेत, या सगळ्या गोष्टी लिंकअप असतात. त्यासाठी मी म्हणतोय तुम्हाला, मी असं नाही म्हणत आहे की कोण चुकीच्या घरात नाही येत, वाईट घरात नाही येत, असं कोणाला म्हणायचं नाहीये. पण मला म्हणायचं काय, हे समजून घ्या, माझ्या भावना समजून घ्या. जे कोणी या लाईनमध्ये आलेत मित्रांनो, परत एकदा सांगतो तुम्हाला, सगळ्यात पहिले तर ऑनलाईन जे व्हिडिओ टाकतायत ना की भाई आज मेरा 4000 हुआ, आज मेरा 5000 हुआ, आज मेरा इतना हुआ और उतना हुआ, सगळ्यात पहिलं तर त्या लोकांचे व्हिडिओ बघणं बंद करा मित्रांनो. खरं सांगतो, बंद करा. नाहीतर खूप भयंकर, तुम्ही ज्यांनी विकत गाड्या घेतल्यात ना, मी तुम्हाला सांगतो त्यातले 99% लोक परत दुसरी गाडी घेणार नाहीत. 99% लोक दुसरी गाडी घेणार नाहीत. 8 वर्षानंतरच ज्या दिवशी ही गाडीचे हप्ते बंद होतील ना, अरे लांब नको, 4 वर्षाचे हप्ते जाऊ दे. कारण मला माझ्या माहितीनुसार, माझ्या नॉलेजनुसार ओला उबरचा क्रंच वाढला 24-25-26 मध्ये. 23-25 मध्ये ओला उबरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाड्या वाढल्या या 2 ते 3 वर्षामध्ये. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की लोकांना इन्फ्लुएन्स होऊ नका. कोण कसं काम करतंय, कोण काय करतंय त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. कोणाचा नॉलेजेबल व्हिडिओ लागत असेल तुम्हाला, बघा, तो समोरचा आहे ना, व्ह्यू बघण्यासाठी तुमच्याकडनं पैसे कमवत तो व्हिडिओ बनवतोय की बाबा इतना काम हुआ, इतना ये हुआ, उतना हुआ, सगळं हुआ. अरे पर तुझ्या हातात काय उरलं तुझ्या हातात? काय नाही उरलं तुझ्या हातात.
तुला तेच करणं आहे. आणि परत एकदा सांगतो, जे कोणी या लाईनीत आलेत ना, त्यांचं घरचं बॅकग्राऊंड खूप वेगळं आहे. जे व्हिडिओ बनवत आहेत ना, त्यातले मी सगळ्यांचे फॉलो करत नाही, पण बऱ्याच लोकांचं बघतोय ना की त्यांचे घरचे बॅकग्राऊंड वेगळे आहेत. पूर्णतः डिपेंड ते लोक ह्या धंद्यात नाही आहेत, आणि त्यांनाच या धंद्यात आल्यावर कळलंय की बाबा असं 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 आहे. तर मग तुम्ही काय बघता त्यांच्या व्हिडिओमध्ये यार, मला तेच कळत नाही. तुम्ही लोक काय बघता त्याच्यामध्ये? त्यांनाच रोजचा एक्सपिरियन्स ते रोज शेअर करतायत याचा अर्थ. आणि तुम्ही त्या लोकांकडे बघून इन्फ्लुएन्स झालाय, त्यांच्याकडे बघून तुम्ही येतात. ती लोकच त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगतात यार असे असे कस्टमर भेटतात. लोकांना दाखवून व्हायरल होणार आहे म्हणजे किती हे कुठल्या लेवलचं हे. तुम्ही आजपर्यंत मी जवळजवळ 200 व्हिडिओ टाकले असतील आतापर्यंत. मला नाही फरक पडत कोण बघतं नाही बघतं, मी माझ्या आठवणीसाठी हे व्हिडिओ बनवतोय. आणि मी परत एकदा सांगतोय, ओला उबर मध्ये म्हणजे ती लोक सरळ सरळ व्ह्यूज कमवायला, पैसे कमवायला व्हिडिओ बनवतात. मला हेच सांगायचं तुम्हाला, कोणीही असू. माझं जर तुम्ही म्हणाल, मला जर व्हिडिओ जर मला बोलत असतील तू पण तेच करत असेल, मित्रांनो, जर मला पैसे कमवायचे असतील ना, मी आतापर्यंत खूप चांगले व्हिडिओ अर्निंग दाखवली नाही एक व्हिडिओमध्ये, त्या दिवशी माझं मॉनिटाईज होऊन जाईल माझी ID. अशी अर्निंग माझी रोजची असते. मी तरी पण तुम्हाला सांगू शकत नाही का, कारण त्याचं कारणच आहे की काही एथिक्स असतात आपले स्वतःचे, ते मला सोडायचे नाहीत त्याच्यासाठी, बाकी काही नाही. तर चला, खूप झालं आजचं भाषण. आता इथनं पुढे ओला उबरमध्ये तुम्ही आला आहात तर ठीक आहे. आता इथनं पुढे काम कसं करायचं ह्याच्यावरती आपण, प्रॉब्लेम तर झालाय, त्याच्यावरती सोल्युशन काय आहे हे मी काढलंय, ते मी तुमच्याशी शेअर करेन. तर तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, व्हिडिओ जर माझा जेव्हा मी नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा टाकीन नेक्स्ट ह्याच्यामध्ये, तेव्हा बघा, जर तुम्हाला पटलं तर मी माझा एक्सपिरियन्स शेअर करेन. तर तुम्हाला आवडलं तर नक्की बघा माझा एक्सपिरियन्स कसा आहे काय आहे. म्हणजे मी काही म्हणत नाही, तुम्हाला इन्फ्लुएन्स करत नाही माझे व्हिडिओ बघा. मी तुम्हाला एवढं सांगतो की फक्त हे असं काम आहे, म्हणजे आलंय प्रॉब्लेम झालाय, तर मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे माझे व्हिडिओ बघा येऊन. मी तुम्हाला हे म्हणतोय की प्रॉब्लेम झालाय ना, तर मी त्याच्याबद्दल सोल्युशन तो जो तुमच्याबरोबर झालाय तो माझ्याबरोबर पण झालाय. मला फक्त एवढं वाटतं की आपले ड्रायव्हर मित्र कुठेतरी भरकटलेत, कुठेतरी प्रॉब्लेम आहे. तर त्या सगळ्या लोकांना जे बिझनेस ओरिएंटेड आहेत, मी स्वतः बिझनेस ओरिएंटेड आहे, त्यामुळे बिझनेस ओरिएंटेड लोकांसाठीच मी ही गोष्ट सांगणार आहे. आणि त्यांना ह्या गोष्टीतनं फरक पडेल, बाकी कोणाला पडेल नाही पडेल माहीत नाही. पण ज्यांचं घरदार आहे, त्यांच्यावरती डिपेंड आहे, माझ्यासारखं ज्यांचं घर त्यांच्यावरती डिपेंड आहे, त्या लोकांसाठी मला ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. एक्सपिरियन्स शेअर करणं गरजेचं आहे. मी माझ्या मित्रांसोबत पण करत असतो, ते पण करत असतात माझ्याशी, पण आम्ही निगेटिव्ह गोष्टी कधीच शेअर करत नाही मित्रांनो. म्हणजे जरी माझ्याकडे निगेटिव्ह आले, माझ्या तोंडातनं कधीच आतापर्यंत धंदा चालू झाल्यापासून निगेटिव्ह गोष्ट मी शेअर केलेली नाहीये कोणाला, की असंच आहे तसंच आहे हेच आहे तेच आहे तसंच आहे तसं बोलून गेलो असेल कधी. पण त्याच्यामुळे माझं हे नुकसान झालंय, ओला उबरमुळे माझं हे नुकसान झालंय असं मी कधीच बोलत नाही. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे, तेव्हा हा बिझनेस वाढेल. जे कोणी आले त्याच्या लाईनमध्ये तर त्यांना सांगतोय, आणि आत्ता परत सांगतोय, प्लीज इन्फ्लुएन्स होऊन नवीन गाड्यांच्या चक्करमध्ये पडू नका, भाड्याने गाड्या घेऊ नका. कारण जे कोणी भाड्याने गाड्या घेत आहेत आणि या लाईनमध्ये येत आहेत मित्रांनो, जर तुम्ही 25-30 हजारची नोकरी, 10-15 हजारची नोकरी जोडून येत आहे ना, तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेत आहे. कारण हे काम असं आहे ना, एकदा बसून कमवायची सवय लागली ना मित्रांनो, तुम्ही जिंदगीत दुसरं, आणि एकदा जर कुठला ट्रोमा भेटला या लाईनमध्ये, आणि माझ्या समोरची उदाहरण आहेत, तर तुम्ही जिंदगीत दुसरं काम काही करू शकत नाही. लिहून घ्या माझ्याकडनं. जर ह्याच्यात एखादा ट्रोमा लागला तर तुम्ही काहीच एक काम करू शकत नाही. बाकी काय व्हिडिओ बनवतील लोक, प्लीज तुमच्यावरती हे बघणं न बघणं, मी तरी बघणं बंद करून टाकलंय. कारण खूप कन्फ्यूज व्हायला होतं, निगेटिव्हनेस वाढतो आपल्यामध्ये. आणि बरेच लोक, काय लोक असे आहेत की ते खरंच चांगले व्हिडिओ पण बनवतात, काय करू नका, काय करा हे सगळं सांगतात. पण एंड ऑफ द स्टोरी काय आहे, तुम्ही स्टार्टिंगला दाखवलं ना मित्रांनो की मी एवढा कमवतोय, आज माझी अर्निंग, तुम्ही एवढं कमवतोय असं नाही दाखवलं, आज माझी अर्निंग एवढी झाली. कितीतरी त्या लोकांचे जेवढे युट्यूबर आहेत ना, सगळ्यांचं जाऊन बघा, सगळ्यांचे युट्यूबचे फक्त चॅनेल ओपन करा, त्याच्या मागे जेवढे पण जुने व्हिडिओ आहेत त्यांचे फक्त थंबनेल्स बघा. जुन्या व्हिडिओचे सगळ्यांवरती टाकलंय 4,500, 5,000, 4,500, 5,000 असे अर्निंग, एवढी अर्निंग झाली तेवढी अर्निंग झाली.
हेच पुणे मुंबई केलं, मुंबई पुणे इंटरसिटी मारली, 4,000 झाले, 5,000 झाले, त्यासाठी त्याने घासले पण तेवढं वेळ, ती गोष्ट आहे. तर बघा मेहनत आहे, काम म्हटलं तर मेहनत करणंच आहे, मेहनती वाचून काय आहे नाही. तर चला, खूप वेळ घातला मी तुमचा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपलं चॅनल MBA कॅबवाला. आता इकडनं सीधा आपण बुकिंग घेऊन जाणार घरी, घराकडची. आता संध्याकाळ पण झाले त्यामुळे काय शूट करणार नाही. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.